छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी स्वराज्याची प्रेरणा दिली असं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं। जिल्हा परिषदेत आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी जिजाऊ यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, कार्यकारी अधिकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी सप्ताळे, गट विकास अधिकारी मनोज राऊत, विवेक जमदाळे, उमेश कुलकर्णी, जस्मिन शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती। जिल्हा परिषदेमध्ये खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांच्या आईचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेमधील सर्व जिजाऊ सावित्री लेकींना मानाचा फेटा बांधून त्यांना सन्मान करण्यात आला होता। या प्रसंगी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आलं। जिजाऊ वंदना अश्विनी भोसले यांनी तर राज्यगीत मोहम्मद अयाज यांनी गायलं। यावेळी मालती नंदकुमार कोहिनकर, उषा जगताप, छाया पाटील, वनमाला भुजबळ, माया जाधव, कल्पना वाकडे तसेच सुनीता बाबूराव राऊत यांचाही सन्मान करण्यात आला। राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात दिवसभर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात तब्बल 66 रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी केलं। यावेळी शिक्षक संघटनेचे नेते अनिरुद्ध पवार, निलेश देशमुख, राम शिंदे, सुनील चव्हाण, शामराव पाटील, कर्मचारी संघटनेचे नेते अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, संतोष जाधव यावेळी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन साळुंके, सूर्यकांत मोहिते, सचिन चव्हाण, चेतन भोसले, अनिल पाटील, संतोष शिंदे, रवींद्र शेंडगे, महेंद्र माने, शशी साळुंके, नितीन पाटील, संतोष शेळके, विठ्ठल मलपे, दीपक वाघमारे, कुंडलिक खून यांनी प्रयत्न केले।